आणि आताची एक मोठी बातमी बघूयात। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपी सुदर्शन घुले याला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आताची ही मोठी बातमी आपण पाहतोय। गोविंद शेळके आपल्याला माहिती देत आहेत। गोविंद, यामध्ये आपल्याला माहिती आहे की खरतर न्यायालयीन कोठडीत गेलेला हा आरोपी सुदर्शन घुले याला परत एकदा पोलीस कोठडीमध्ये यावं लागतं। आणि खरतर ही पहिल्या दिवशीच गोष्ट घडली होती ज्यावेळी कोर्टासमोर तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की आम्ही न्यायालयीन कोठडी आता मागतोय या आरोपींची, पण जर आम्हाला वेळोवेळी तपासामध्ये गरज असेल तर हा आरोपी मिळाला पाहिजे आणि हा अधिकार कोर्टाने अबाधित ठेवला होता। ज्याचा प्रति आपण बघतो की आज ज्यावेळी एसआयटीच्या तपास अधिकारी किरण पाटील यांनी ही मागणी कोर्टासमोर ठेवली, त्यानंतर कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या। खरतर ज्या कारणास्तव पोलीस कस्टडी पाहिजे त्याचं मुख्य कारण असं आहे की जे मोबाईल या संतोष देशमुख हत्या प्रकरणातून आढळून आलेले आहेत त्याचा तपास करायचा आहे। त्यातला मोबाईल जो सुदर्शन घुलेचा आहे त्याचं लॉक उघडत नाही आहे असं पोलिसांचं म्हणणं होतं। त्यासोबत आणखी काही पुरावे सापडले संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणि ते व्हेरीफाय करायचे आहेत। आणि ते जर व्हेरीफाय करायचे असेल तर सुदर्शन घुले हा आरोपी आम्हाला आमच्या ताब्यात पाहिजे, कारण हा आरोपी सध्या जेलमध्ये आहे। आणि म्हणून कोर्टाने दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर तर आरोपीच्या वकिलांना तर काही प्रश्न सुद्धा उपस्थित यामध्ये केले होते, जसे की जर पहिल्या दिवशीच 14 दिवसापूर्वी ज्यावेळेस सुदर्शन घुले याला ताब्यात घेतलं होतं त्यावेळेसच तपास अधिकाऱ्यांनी कोर्टासमोर सांगितलं होतं की या आरोपीच्या कुठल्याही चेहऱ्यावरती आम्हाला पश्चाताप दिसत नाहीये, भीती दिसत नव्हती। ते कशावरून तर डिजिटल इव्हिडन्स आम्हाला सापडला होता। आता प्रश्न उपस्थित केला होता आरोपीच्या वकिलांनी की जर डिजिटल इव्हिडन्स तुम्हाला त्याच दिवशी सापडला होता तर मग आता मोबाईल उघडण्याचं कारण काय? तर हा युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाने हा युक्तिवाद ऐकून घेतला आणि 4 दिवसाची म्हणजे 31 एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।